हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। येत्या 15 दिवसात थेट दिल्लीत भाजपात प्रवेश होणार एकनाथ खडसेंची माहिती। भाजपातल्या जुन्या नेत्यांच्या आग्रहानुसार घर वापसीचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया। संकट काळात साथ देणाऱ्या शरद पवारांचा कायम ऋणी राहणार। घर वापसीवेळी खडसेंच्या भावना। भाजप प्रवेशानंतर खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता। गावची ग्रामपंचायत राखता आली नाही। विजलेल्या दिव्याबाबत का बोलता? भाजपात प्रवेश करणाऱ्या खडसेंवर महाजनांचा हल्ला बोल, तर कुणाची नाराजी असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करेल, खडसेंची प्रतिक्रिया। खडसेंवर बऱ्याच दिवसांपासून दबाव होता। राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांची प्रतिक्रिया, तर महाराष्ट्र भाजपबद्दल बोलण्यास एकनाथ खडसेंचा नकार। फडणवीस नेते असले तरी राज्यातले सर्व अधिकार पुन्हा विनोद तावडेंकडे जात आहेत। खडसेंच्या घर वापसीवरून रोहित पवारांचं विधान, तर फडणवीस सर्व वाद लिहिल्या सोडवत असल्याचं चंद्रकांत पाटलांचं उत्तर। खडसे फडणवीसांमध्ये कोणताही विरोध नसून खडसेंना सर्वाधिक मानाचं स्थान देवेंद्रजींनीच दिलं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या मनात खडसेंबद्दलचा सन्मान कायम असल्याचाही दावा। पुण्यात उद्या रोहिणी खडसे शरद पवारांची भेट घेणार। रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता। रक्षा खडसेंविरोधात पवार कुणाला मैदानात उतरवणार, याकडे लक्ष। नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचाराचा धुरळा। मुख्यमंत्री शिंदेंचा गडकरींच्या प्रचार रॅलीत सहभाग। काँग्रेस हायकमांडशी बोलणं झालंय। सांगलीत ठाकरेंचाच उमेदवार संजय राऊतांचा दावा, तर सांगलीत मैत्रीपूर्ण लढत झाल्यास ठाकरेंचं डिपॉझिट जप्त होणार, नितेश राणेंची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।